छान रसरशीत अशी मावा जिलेबी मी बनवलेली आहे. परफेक्ट आणि सेम टू सेम हॉटेलची टेस्ट देणारा आहे. हा व्हिडिओ नक्की पहा. यासाठी लागणार आहे 1 वाटी खवा घेतलेला आहे मी आणि 1 वाटीला थोडासा कमी असा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला मिक्सरमध्ये हा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे मी. आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा बेकिंग सोडा. 1 छोटा चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे. याचं हे असं पावडर होणार आहे. हे बघा, या पद्धतीने हे पावडर तयार होणार आहे. आता या पावडरला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. एका भांड्यामध्ये हे मी काढून घेते. यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी मिक्स करून याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आणि यामध्ये खवा असल्यामुळे हे चिकट होणार आहे. जसं आपण बेसन करतो ना, बेसन मळतो तसं हे चिकट होणार आहे. आपल्याला जसं घट्ट पाहिजे तसं आपण याला बनवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला जिलेबीला लागणार आहे त्या पद्धतीने आपण बनवून घ्यायचं आहे. आता चाचणीसाठी मी काय केलेलं आहे, 2 वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मी गोडने सुरुवात करत आहे. थोडंसं मी विलायची पावडर टाकलेली आहे. आता छान याची आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे. एकदम घट्ट पण नाही बनवायची आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. जसं आपण गुलाबजामुनला बनवतो ना, बस त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी बनवायची आहे. किंवा सेम बनवली तरी चालेल. थोडंसं तेल घेते मी. ही पायपिंग बॅग आहे. पायपिंग बॅगमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. 10 मिनिटं मी रेस्ट दिलेली आहे याला. आता एका वाटीमध्ये एका ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग टाकलेली आहे. त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. खूप छान घरच्या घरी जिलेबी तयार होते. करून पहा. आपल्याला वाटते की हे खूप कठीण आहे, होणार नाही, पण खरंच हे खूप सोपं आहे आणि होते. हे आपण जर केलं तर नक्की होते. फक्त एकदा करून पाहायला उशीर आहे. हे बघा, पॅकिंग बॅगमध्ये असं टाकून घ्यायचं आहे. हे बघा, अशी जिलेबी काढून घ्यायची आहे. यामध्ये बेकिंग पावडर सोडा टाकल्यामुळे हे फुगणार आहे. हे बघा, किती छान जिलेबी येत आहे. हे बघा, ही पूर्ण फुललेली आहे. यामध्ये पलटून घ्यायचं आहे. यामध्ये खवा असल्यामुळे हे लवकरच याचा कलर चेंज होणार आहे. कारण ही थोडीशी काळपट कथिया कलरची होते. आपण म्हटलं ना की याला जास्त तळल्यामुळे अशी दिसते, पण ते तसं नाही आहे. मला असं वाटत होतं की जास्त तळल्यामुळे काळी दिसते, पण असं नाही आहे. हे जेव्हा मी केलं तेव्हा मला समजलं की जास्त तळल्यामुळे नाही आहे, कारण याच्यात खवा असल्यामुळे आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे हे याचा कलर असा चेंज होतो. हे बघा, मी काढून घेतलेली आहे आणि हे मी सरळ पाकामध्ये टाकलेली आहे. सध्या मी थोडीशी तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, पाकामध्ये मी टाकलेली आहे. बघा किती छान झालेली आहे. खूप छान झाली. माझ्या मुलांनाही आवडली, सर्वांना आवडली आणि सर्वांनी खाल्ली. मी थोडीशीच बनवली होती कारण हे खूप गोड असते, त्यामुळे मी जास्त काही गोड बनवत नाही. खूप छान जिलेबी झालेली आहे.
हे बघा जिलेबी आपली रेडी आहे. याला थोडं रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचं आहे, नंतर ही खायची आहे. छान अशी झालेली आहे आणि यामध्ये चाचणी भरपूर मुरलेली आहे. तुम्हाला दिसेलच आता. बघा बघा चाचणी किती छान मुरलेली आहे. रसरशीत अशी जिलेबी झालेली आहे. मावा जिलेबी बनवायला सोपी, एकदम सोपी. नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.